बघून ओम श्री सिद्धभैरव नमः. बघा, दुर्वास ऋषी आकाश मार्गाने चालले असता त्यांनी काय केलं, इंद्रा ऐरावत बसलेला होता आणि इंद्राच्या गळ्यात हार टाकला. पण तो उन्मत्त इंद्र, आज श्रीमंत माणूस उन्मत्त असतो, तो गरिबाची किंमत करत नाही आणि तो हार तुडवला गेला. त्यामुळं त्या दुर्वास ऋषींना त्या इंद्राला शाप दिला का तुझं वैभव जेवढं आहे ना तेवढं नाहीच पावल. आणि मग आज आरोग्याचं जे वैभव आहे, या श्रीमंत लोकांनी आलिशान राहणं, आलिशान खाणं, याच्यामध्ये आरोग्याचं वैभव बुडून टाकलेलं आहे आणि अनेक प्रकारे व्याधी आणि रोग तयार झालेले. आणि मग ते सगळे देव एकत्र आले, राक्षस आले आणि मग आता काय करायचं, हे सगळं समुद्रात गेलं आहे म्हणून हे. मग आता ते शोधून काढायचं. त्याने ऐरावत डोंगराची रवी केली, वासुकीचा दोर केला आणि देव आणि दानव दोन्ही समुद्र मंथन केलं. त्याच्यातून काय केलं, 14 रत्न निघाली आणि ते 14 रत्न तर काय निघालं, अमृत निघालं. आणि ते अमृत ज्या वेळेला राक्षस अमर होतील ना, मग तो देवांना वाटायला लागले. तर देवांच्या पंक्तीत राहू जाऊन बसला होता रूप बदलून आणि देवानं ते बघितलं. त्याने त्याचं शिर उडवलं आणि ते शिर आकाशात गेल्यानंतर त्याचा अमृताचा थेंब एक ठिकाणी पडला, ते अमृतेश्वर. तिथून काय निघाली, प्रवरा नदी. ती प्रवरा नदीचं पाणी आजही अमृतावानी सफेद आहे, तिथं गढूळ पाणी होत नाही. आणि तिथं जे थेंब पडले तिथं गुळवेल आणि कडुलिंब अशा 2 वनस्पती तयार झाल्या. आणि ते शिर आहे ना, ते पडलं कुठं, राहुरीला. आणि मग ते राहुरीला शिर पडल्यानंतर त्याचं नाव का पडलं, राहुरी. पण त्याच्या तोंडामध्ये अमृताचा रस असल्यामुळं राहुरी इथं काय कृषी विद्यापीठ तयार झालं. आणि या कृषी विद्यापीठातून मंथन करून माणसाच्या आरोग्याकरता काय सुखानं जीवन जगण्याकरता जे शोध लावले जातात आणि तो पौराणिक आधार आहे. आणि मग हा राहुरी विद्यापीठातून आज आपण शेती उत्पन्न जास्त निघण्याकरता आपण शेती केली. पण आता उत्पन्न जास्त निघालं, पण त्याच्यामध्ये आपण काय घातले, रसायन खतं घातले. रसायन खतं घातले, औषधं फवारली, आपण तणनाशकं मारली. आणि त्या तणनाशकाचा परिणाम, त्या खतांचा परिणाम काय झाला, मानव प्रकृतीवर झाला. म्हणजे विघातीत परिणाम झाले. तर आज प्रत्येक माणसाला काय, एसिडिटी, डायबिटीस, हृदयविकार का झालं. पूर्वी दही दूध लोणी खायचे, सेंद्रिय शेती खायची, त्यांना कोणता आजार नव्हता, 100 वर्ष जगायची. आज माणूस 40-50 मध्येच निघून जातो. म्हणून ह्या राहुरी विद्यापीठामध्ये आज आपण काय करणार आहे, सेंद्रिय शेती. सेंद्रिय शेती म्हणजे केमिकल खतं न घालता. आज जीवस्य जीवनम, एका जीवावर दुसरा जीव जगतो. पण आज आपण ज्या वेळेला पहिलेच तणनाशक मारतो त्यावेळेला सगळे जीवन मरून जातात. जसं आपण जपानमध्ये बांब टाकला नागाशिका याच्यावर आणि ती जमीन आजही तिथं काही होत नाही, तिथं कारखाने उभारलेत. तसं या सेंद्रिय शेतीमध्ये जे तणनाशक मारलं जातं ते जीव नाहीसे होतात. मग त्याच्यानंतर आपण काय करतो, खतं घालतो. त्या खतांचे दुष्परिणाम कोणावर झाले, मानवावर झाले. आणि तो चारा कोणाला घालतो आपण, गायींना. ते दूध कोण खातं, आपण. मग ते दूध आपण खाल्ल्यामुळं त्या दुधातही काही केमिकल आहे. मग सगळ्या अंगात केमिकल. आज आपण काय आयुर्वेदिक औषधं खाते नाही, आपण केमिकल गोळ्या खातो, ते केमिकल. आणि सगळ्यांचा परिणाम काय झाला, 10 झाला. आणि त्या 10मुळं आज प्रत्येक माणसाचे काय, एसिडिटी, जळजळ. मग आता आपण सावध व्हा. आणि मग आपण काय करायचे, आपल्याला सेंद्रिय शेती म्हणजे आपण काय करा, गाई पाळा, शेळ्या पाळा, झाडाचा पालोपाचोळा करा, गांडूळ खत करा. आणि हे गांडूळ खतापासून जे उत्पन्न निघेल, जी शेती निघेल, ती शेती आपल्या उपयोगाची. आपण आरोग्याकरता, निदान आपल्या स्वतःच्या आहाराकरता तरी आपण थोडेसे ते अन्न पिकवलं पाहिजे. आणि आपल्या आहारामध्ये तो जो चारा आहे तो गायींना घातला, ते दूध आपण खाणार आहे.
म्हणजे गुरांवर परिणाम होणार नाही, माणसावर परिणाम होणार नाही आणि आपल्याला त्याची प्रगती करण्याकरता हे राहूचं शिर जिथं पडलं ते राहुरी विद्यापीठ आणि त्याच्यातून जे अमृत आहे ते अमृत आपण प्राशन करायचं आहे आणि आपण पुढच्या वाटचालीला लागायचं आहे. जय भैरवनाथ महाराज की जय.